नमस्कार सर्वांचं स्वागत आहे DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, आज जो अपडेट आहे CHO संदर्भामधला. तर पहा, नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत CHO म्हणजे समुदाय आरोग्य अधिकारी जे सब सेंटर लेवलवर जॉब करतात, यांच्याविषयी ह्या पदाविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला, जर तुम्ही इन केस CHO लागले तर तुम्हाला काय जॉब करायचा आहे, त्यानंतर तुमचं पुढं पॅटर्न काय असणार आहे, तुम्हाला जॉबचा टाईम काय असणार आहे, तुम्हाला CHO लागण्या अगोदर काय प्रोसेस असणार आहे, एक्झाम पॅटर्न काय असतो, इंटरव्ह्यू असतो का, त्यानंतर मग किती वेळ लागतो यासाठी, सॅलरी किती असती, ट्रान्सफर होऊ शकतं का, किंवा मग तुम्ही भविष्यामध्ये परमनंट होऊ शकता का, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये सांगण्याचं पूर्ण तुम्हाला माहिती आपण ट्राय करूया. महत्त्वाचा एक पॉईंट तुम्हाला सांगतो अगोदर, मी DMRला लागण्या अगोदर CHO 4 वर्ष होतो विद्यार्थी मित्रांनो. हा पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. CHO मी 4 वर्ष जॉब केलेला आहे, त्यामुळं CHO संदर्भामधला मला पूर्ण अनुभव आहे. CHO जॉब काय, CHO जो आहे जॉब चार्टमध्ये तुम्हाला काय करावं लागते, CHO म्हणजे अधिकारीच आहे का तुम्हाला ॲज अ डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून तुम्हाला काम करायचं आहे. ठीक आहे. ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. ठीक आहे. तर व्हिडिओला नक्की तुमचा प्रतिसाद द्या, आवडला असेल तर, आणि जे कोणी तयारी करणार आहे त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ शेअर करा. स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस आपण यामध्ये पाहून घेऊ. तुम्हाला सुरुवातीला एक्झाम पॅटर्नपासून वगैरे पूर्ण शेवटपर्यंत तुम्हाला खालच्या तळागाळाच्या लेवलपर्यंत तुम्हाला जॉब लागल्यानंतर ॲज अ फर्स्ट डेपासून तुम्हाला काय काम करावं लागेल, या सर्व गोष्टी यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, ॲज अ मी तुम्हाला हा व्हिडिओ CHO म्हणून एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. ॲज अ CHO मी होतो काय, त्याद्वारे मी काय पाहिलं, त्या सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर चला पाहूया. नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत CHO जे आहे, नवीन जे योजना चालू झालेली योजना इन द सेम, ही एक आयुष्यमान भारत अंतर्गत स्कीम आहे. एक पॅटर्न एक्सपेरिमेंट याच्यावर हे चालू केलं होतं, जे की 2018-19च्या पिरियडमध्ये हे चालू केलं होतं, की जे MBBSचे आहेत विद्यार्थी असतील किंवा MBBS पास झालेले असतील, जे कोणी असतील, त्यांची मोस्टली इच्छा असते की ग्रामीण भागामध्ये त्यांना जॉब करायचं नसतं, शहरी भागामध्ये त्यांना जॉब करायचं असतं. मग शहरा भागामध्ये जॉब करायचं असल्यावर ग्रामीण भागामध्ये जे सब सेंटर आहे, PSC आहे, तर त्या ठिकाणी CHOचं हे पद यांनी चालू केलेलं आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आपण कोण इलिजिबल आहे ते सर्व गोष्टी आपण पाहून घेऊ. तर सुरुवातीला आपण पॅटर्ननुसार पाहू. तर पहा, द सिलेक्शन प्रोसेस कन्सिस्ट ऑफ 2 स्टेजेस. सर्वप्रथम CHO समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठी 2 स्टेजमध्ये तुम्हाला हे एक्झाम द्यावी लागेल. पहिलं आहे रिटन एक्झामिनेशन, दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह टाईप. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, हे जे आहे मोड जे आहे या ठिकाणी पहा, लक्षात असू द्या. जेव्हा मी 2019ला एक्झाम दिली होती, 18-19च्या जवळपास मी जेव्हा एक्झाम दिली होती, तेव्हा ही OMR बेस्ड सीट होती. OMR म्हणजे हे काय असते, कम्प्युटर बेस्ड टेस्ट नव्हती. तेव्हा टेस्ट होती ही शीटवर होती. म्हणजे एक फिजिकल पेपर असतो, त्या पेपरवर तुम्हाला एक्झाम द्यायची असते. त्या पेपर झाल्यानंतर तुम्हाला ते पेपर सबमिट करायचा असतो. जसं आपलं बेसिक पेपर असतात तशा ठिकाणी पेपर अगोदर होते. आता मोस्टली महाराष्ट्रामध्ये काय होते, सर्व टेस्ट जे आहेत ते ऑनलाईनच व्हायला लागले तर. ठीक आहे. तर अगोदर जे एक्झाम झाले ह्या सर्व OMR शीटवर झालेले आहेत, म्हणजे फिजिकल रिटर्न टेस्टवर अगोदरच्या एक्झाम सर्व झालेले आहेत. तर आता या ठिकाणी चान्सेस खूप जास्त आहेत की ऑनलाईन टेस्ट होऊ शकते ही, कारण OMR शीटमध्ये पेपर घेणं काय खूप थोडं कठीण असते. त्यामध्ये TCS ही खूप प्रचलित आहे. सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व एक्झाम TCS IBPSच कंडक्ट करायला लागले. तर चान्सेस आहेत की ही एक्झाम जी आहे ऑनलाईन होऊ शकते, एवढं तुमच्या माइंडसेटमध्ये असू द्या. अगोदर जशी झाली तसंच पुढे येईल असं कधी नसते, यामध्ये चेंजेस पण असू शकतात. ठीक आहे. तर चला, पहिला पॉईंट हा झाला की ही एक्झाम जी आहे ऑनलाईन असू शकते किंवा ऑफलाईन पण असू शकते. अगोदर जी झाली ती ऑफलाईन होती, आता जी आहे ऑनलाईनचे चान्सेस यामध्ये आहेत. त्यानंतर दुसरा पॉईंट पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आहे ती की ड्युरेशन. तर पहा, एक्झाममध्ये तुम्हाला जो अवधी दिला जातो, वेळ जो दिला जातो, तो अवधी असतो 120 मिनिटाचा.
म्हणजे जवळपास 2 घंट्याचा या ठिकाणी तुम्हाला वेळ दिला जातो. 2 आवर्समध्ये तुम्हाला या ठिकाणी पूर्ण क्वेश्चन पेपर जो आहे तो कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर पुढचं आहे यामध्ये टोटल क्वेश्चन्स किती असतात, तर टोटल क्वेश्चन जे असतात यामध्ये जे आहे 50 क्वेश्चन यामध्ये विचारले जातात. 50 क्वेश्चन असतात, टोटल 100 मार्क असतात. म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क या ठिकाणी तुम्हाला दिले जातात. एका प्रश्नाचे 2 मार्क म्हणजे 100 मार्क या ठिकाणी तुम्हाला मिळतील. 50 प्रश्न तुम्हाला सोडवायचे जे की 2 तासामध्ये परत हे जे आहे यामध्ये पण करेक्शन होऊ शकतं. 2 तास आहे, 1.5 तास पण होऊ शकतं, कारण या ठिकाणी वेळ जो आहे 50 क्वेश्चनसाठी खूप जास्त झालेला आहे. यामध्ये पण चेंजेस होण्याचे चान्सेस आहेत. हा जो पॅटर्न आहे हा पूर्ण पॅटर्न प्रिव्हियसचा आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रिव्हियस पॅटर्न पूर्ण आपण फॉलो करायला लागलो. हाच पॅटर्न येईल असे सांगण्यात येणार नाही, पण असेच पॅटर्न जे आहेत आपण अपेक्षा करू शकतो की असं येऊ शकतं म्हणून. त्यानंतर पुढचं आहे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर पहा CHOमध्ये निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसतं. निगेटिव्ह मार्किंगचा काही प्रकार पण नाही आहे. यामध्ये काही घाबरायची गरज नाही निगेटिव्ह मार्किंग संदर्भामध्ये. त्यानंतर सब्जेक्ट वाईज डिस्ट्रीब्युशन पाहूया. सब्जेक्ट वाईज डिस्ट्रीब्युशन पहा, यामध्ये असं काही स्पेसिफिक मॅथ वगैरे असं रिजनिंग वगैरे या ठिकाणी मेन्शन नाही आहे, पण यामध्ये आपल्याला जे मेन सब्जेक्ट आहे तर त्याचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी पाहायचं आहे. जसं आम्हाला पडलं होतं त्यामध्ये पहा, सुरुवातीला पहिलं जे आहे या ठिकाणी पब्लिक हेल्थ अँड कम्युनिटी मेडिसिन. खूप इम्पॉर्टंट हाच पोर्शन आहे तुम्हाला कवर करायचं आहे. पब्लिक हेल्थ अँड कम्युनिटी मेडिसिन. पब्लिक हेल्थ अँड कम्युनिटी मेडिसिनमध्ये तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन हे 15 असतील आणि मार्क्स जे असतील हे 30 मार्क्स या ठिकाणी असणार आहेत. पब्लिक हेल्थ म्हणजे तुम्हाला पहा, जे ग्राउंड खालच्या तळावर तुम्हाला काम करायचं आहे पूर्णपणे एकदम बेसिक लेवलमध्ये. मग तुम्हाला त्या ठिकाणी कम्युनिटी रिलेटेड मेडिसिन वगैरे तुम्हाला सगळं माहीत असलं पाहिजे. कम्युनिटीचे प्रॉब्लेम्स माहीत असले पाहिजे. त्यानंतर NCD रिलेटेड वगैरे जे काही प्रॉब्लेम आहेत त्या कम्युनिटीमध्ये ते सर्व गोष्टी यामध्ये माहीत असणे पाहिजे. त्यानंतर आहे मॅटर्नल चाइल्ड अँड हेल्थ. मॅटर्नल चाइल्ड हेल्थ सबसेंटरमध्ये तुम्हाला जॉब करायचे तर लक्षात असू द्या, फक्त जॉब लागण्यासाठीच नाही, उद्या चलून तुम्ही या ठिकाणी मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ सर्व्हिसेस पुरवठा करण्यासाठी पण अभ्यास करा. खूप इम्पॉर्टंट आहे. एवढा पॉईंट लक्षात असून घ्या, तुम्ही मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ हा पोर्शन खूप चांगला लर्न करा, चांगला अभ्यास करा, कारण उद्या चलून तुम्ही एका सबसेंटरचे डॉक्टर म्हणून काम करणार आहेत. लक्षात असू द्या, एका सबसेंटरचे डॉक्टर म्हणून. मग तेव्हा त्या ठिकाणी एक गरोदर आई तुमच्यापाशी डिलिव्हरीसाठी येते. त्या ठिकाणी तुमच्या हाताखाली एक सेवक असतो, त्यानंतर एक ANM असते. तर पहा, आपण कुठं होतो, सबसेंटर लेवलला तुम्ही ॲज अ डॉक्टर म्हणून काम करता. तुमच्या अंतर्गत एक ANM सिस्टर असते, त्यानंतर एक MPW असतो, त्यानंतर एक 4th क्लास वर्कर असते म्हणजे सेवक असते. हे 3 झाले. त्यानंतर एक झाला CHO, जो की ॲज अ डॉक्टर म्हणून काम करणार आहे तुम्ही तिथं. तर या ठिकाणी तुम्हाला जेव्हा डिलिव्हरी वगैरे येतात तेव्हा तुम्हाला डिलिव्हरी करायच्या येतात. त्यासाठी तुम्हाला मॅटर्नल चाइल्ड हेल्थ हे पूर्ण माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही त्या ठिकाणचे होल अँड सोल असणार आहेत. सर्व गोष्टी तुम्हालाच त्या ठिकाणी करायच्या आहेत. त्यासाठी मॅटर्नल चाइल्ड हेल्थला खूप जास्त लक्ष द्या, चांगला अभ्यास करा. हे फक्त CHO जॉबसाठी, तुम्ही जॉब लागण्यासाठी नाही, तर पुढे चालून तुम्हाला लोकांचे जीव पण वाचवायचे, त्या ठिकाणी तुम्हाला डिलिव्हऱ्या पण करायचे. त्यानंतर नेक्स्ट पोर्शन आहे कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. जसं की पहा, तर सध्या जास्त करून जे आहे कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबलमध्ये NCD जो आहे पोर्शन इकडे, आणि कम्युनिकेबलमध्ये जे लहान लेकरामध्ये स्कॅबीज वगैरे असतं हे पोर्शन सर्व या ठिकाणी तुम्हाला फ्युचरमध्ये काम करायचं आहे. तर या ठिकाणी NCDवर खूप जास्त तुम्हाला पोर्शन विचारला जाईल. त्यासाठी जे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत, ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला जास्त त्यावर लक्ष द्यावं लागेल. यावर सेपरेट पोर्शन आहे. NCDला तुम्हाला टॅब दिले जातात. त्या टॅबवर तुम्हाला पूर्ण गावाचे तुम्हाला एनरोलमेंट करायचं. तर त्यानंतर प्रत्येक 30 वर्षावरचा जो कोणी असेल त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचा BP, शुगर, ते सर्व गोष्टी तुम्हाला, टेम्परेचर, पल्स, हे सर्व तुम्हाला NCD अंतर्गत तपासायचं आहे. त्यासाठी तुम्हाला हे कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल पोर्शन सर्व तुम्हाला पाठांतर असणं, पूर्ण माहीत असणं गरजेचं आहे. यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला रीड करून घ्यायचे. कम्युनिटीचे जे बुक्स आहेत रेफर करा, ज्यामध्ये तुम्हाला सर्व क्लिअर होऊन जाईल. शेवटी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कम्युनिटीचं बुकचं पण एक
छोट्याशा शॉर्टमध्ये सांगणार आहे तुम्हाला कोणतं बुक्स यूज करावं लागेल. हे झाले पब्लिक हेल्थ अँड मेडिसिनमध्ये 15 क्वेश्चन, मॅटर्नल चाइल्डमध्ये 10 क्वेश्चन, कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबलमध्ये 10 क्वेश्चन. त्यानंतर पहा न्यूट्रिशन अँड हेल्थ एज्युकेशन, यावर पण क्वेश्चन असणार. न्यूट्रिशन अँड हेल्थ एज्युकेशन यावर 10 क्वेश्चन असतील 20 मार्कासाठी. आणि जनरल अवेअरनेस अँड महाराष्ट्र हेल्थचे स्कीम्स, जसं कोणत्या पण महाराष्ट्र शासनाच्या स्कीम्स आहेत, प्रोग्राम्स आहेत, त्यावर तुम्हाला 5 क्वेश्चन म्हणजे जवळपास 10 मार्क असे पडतील. हे झालं पूर्ण अशा प्रकारचे तुम्हाला 100 मार्काचं पूर्ण पॅटर्न. पहा 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि हे 100 अशा प्रकारचे 100 झाले. या व्यतिरिक्तमध्ये थोडासा दुसरा प्रोग्राम, दुसरे काही क्वेश्चन पण ॲड होऊ शकतात. पण एवढा जो पोर्शन दिलेला आहे याला तुम्ही पूर्ण कंप्लीट कवर करून घ्यायचा आहे, जो हे सांगितलेला आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, अन्यथा याचा PDF आपल्या नंतर व्हिडिओ नंतर टेलिग्राम चॅनलवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन घेऊ शकता. ठीक आहे. तर त्यानंतर पुढचा पोर्शन घेऊ. तुम्हाला जेव्हा तुम्ही एक्झाम देशाल, फॉर्म भरल्यानंतर तुम्ही एक्झाम देशाल, एक्झाम दिल्यानंतर तुम्ही जर त्यामध्ये फर्स्ट स्टेज ऑफ एक्झाममध्ये क्लिअर झाले, म्हणजे तुम्ही जे MCQ एक्झाममध्ये क्लिअर झाल्यानंतर ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला सेकंड असले इंटरव्ह्यू. दोज हू पास द रिटन टेस्ट विल बी इन्व्हायटेड टू 50 पॉईंट इंटरव्ह्यू. तुम्हाला त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल. त्यामध्ये कंबाईंड परफॉर्मन्स असेल, इंटरव्ह्यू प्लस बेसिस फॉर अ फायनल सिलेक्शन. या ठिकाणी तुम्हाला तुमचं एकदा निवड इंटरव्ह्यूमध्ये झाली तर त्यानंतर तुम्हाला काय येईल, ट्रेनिंगचा पोर्शन दिला जाईल. ट्रेनिंग, तुमची ट्रेनिंग कुठं होईल, या ठिकाणी तुमचे फर्स्ट एक्झाम झाली, एक्झाम झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल. इंटरव्ह्यूमध्ये तुमची निवड जर झाली तर त्यानंतर तुम्हाला एखादं ट्रेनिंग सेंटर अलॉट केलं जातं. त्यामध्ये पहा NHM महाराष्ट्र CHO. आता या ठिकाणी आपण सिलेबस पाहू. यामध्ये पहिला तो पॅटर्न जायला, त्यानंतर तुम्हाला सिलेबस पाहायचा. तर सिलेबसमध्ये पहा NHM महाराष्ट्र CHO सिलेबस कवर्स की मेडिकल अँड पब्लिक हेल्थ टॉपिक्स. यामध्ये पब्लिक हेल्थ अँड कम्युनिटीमध्ये, ठीक आहे, पहिलं पोर्शन आहे बेसिक्स ऑफ एपिडेमिओलॉजी. त्यानंतर नॅशनल हेल्थ प्रोग्राम, NHMचे आयुष्यमान भारतचे प्रोग्राम यामध्ये तुम्हाला पाहायचे. तर पहा यामध्ये नॅशनल हेल्थ प्रोग्राम सगळेच वाचून जायचे तुम्हाला. नॅशनल ब्लाइंडनेस कंट्रोल प्रोग्राम, त्यानंतर TB कंट्रोल प्रोग्राम, कारण TBवर जास्त ग्रामीण भागामध्ये खूप जास्त आणखीनसुद्धा यामध्ये स्पुटम कलेक्शन वगैरे प्रोसेस चालू आहे. त्यासाठी तुम्हाला हे प्रोग्राम कंपल्सरी वाचणं गरजेचं आहे. प्रोग्राम जेवढा येतं तुम्ही काय करा, सगळे PR यादव किंवा प्रीती अग्रवाल जे काही बुक आहे यामधले जे प्रोग्राम आहे तर पूर्ण कधी लॉन्च झाला, पूर्ण प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचे त्यामध्ये. त्यानंतर आयुष्यमान भारत अंतर्गत आयुष्यमान भारत योजना कधी चालू झाली, त्यानंतर कोणी चालू केली, याचं ऑब्जेक्टिव्ह काय, ह्या सर्व गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. त्यानंतर सॅनिटेशन अँड हायजीन यावर पण क्वेश्चन्स कंपल्सरी विचारले जातात. ठीक आहे. हे त्यानंतर बेसिक तुमचं सर्व रेफरल सिस्टीम वगैरे कम्युनिटीमध्ये जे काय आहे ते पोर्शन तुम्हाला कवर करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मॅटर्नल चाइल्ड हेल्थमध्ये तुम्हाला अँटीनॅटल, पोस्टनॅटल केअर, इम्युनायझेशन प्रोग्राम आणि मालन्यूट्रिशन आणि ॲनिमिया हे बेसिक आहेत. या 3 गोष्टी तुम्हाला कंपल्सरी पूर्ण माहीत असणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्हाला सर्व जे काही गोष्टी आहेत तुम्हाला क्लिअरली माहीत असणं गरजेचं आहे. इम्युनायझेशन प्रोग्राम, बाळ जन्मल्यानंतर कोणती लस दिली जाते, त्यानंतर मग 6व्या महिन्याला काय देतं, 10 आठवडे, 10 आठवडे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ANC केअर, त्यानंतर PNC केअर, तुम्हाला डिलिव्हरी स्टेजेसमध्ये काय येतं त्या सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. ते क्वेश्चन त्यावर मोस्टली यावर खूप जास्त प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पहा कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीजमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आत्ता जसं सांगितलं त्यामध्ये TB, मलेरिया, डेंग्यू, HIV, त्यानंतर डायबिटीज, हायपरटेन्शन, कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस, यामध्ये एक्स्ट्रा बाकीचे जे पण डिसीज असतात ते पण तुम्हाला कवर करायचं आहे. हे फक्त शॉर्टमध्ये तुम्हाला सांगण्यासाठी दिलेलं आहे. बाकीचे जेवढे काही कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल आहेत ते पण कवर करायचं आहे. त्यानंतर पहा न्यूट्रिशन अँड हेल्थ एज्युकेशनमध्ये तुम्हाला बॅलन्स डाएट, मायक्रोन्यूट्रियन, गव्हर्नमेंट न्यूट्रिशन स्कीम, ज्यामध्ये पोषण अभियान वगैरे, त्यानंतर मिड डे मील स्कीम वगैरे. फॉर डिटेल सिलेबस PDF तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला विजिट NHM महाराष्ट्र जी वेबसाईट आहे यावर तुम्हाला सिलेबस अवेलेबल आहे. डिटेल सिलेबस त्या ठिकाणून तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर हे 2 पोर्शन पाहिले आपण. आता नेक्स्ट पाहू आपण NHM महाराष्ट्रामधला CHO सॅलरी अँड जॉब रोल. तर ठीक आहे, तुम्ही आता MCQचा ऑब्जेक्टिव्ह फर्स्ट एक्झाम दिली, त्यानंतर त्यामध्ये क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला सेकंड जे इंटरव्ह्यू आहे, इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्ही लागल्यानंतर आता तुमचा सॅलरी स्ट्रक्चर पाहून घेऊ. तुम्ही जेव्हा लागताल तेव्हा तुम्हाला पहिले जे आहे तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते.
तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही जेव्हा लागशाल तेव्हा तुम्हाला ट्रेनिंग असते. ट्रेनिंग हे 6 महिन्याची ट्रेनिंग दिली जाते. या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला 10,000चा स्टायपंड दिला जातो. ठीक आहे, 10,000चा. महाराष्ट्रामधले प्रत्येक जिल्ह्यामध्ये ट्रेनिंग सेंटर आहेत. त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हाला दर महिन्याला 10,000चा स्टायपंड दिला जातो. हा 10,000 तुम्हाला स्टायपंड जो आहे प्रत्येक महिन्यालाच भेटेल असं काही नाही. 2 महिन्याचे एकदा भेटू शकतात, त्यानंतर 3 महिन्याचे एकदा भेटू शकतात. पण 10,000 तुम्हाला कंपल्सरी भेटेल. किंवा काही असे ट्रेनिंग सेंटर आहेत ते 6 महिन्याचे पूर्ण स्टायपंड एकदाच 60,000 पण निघालेले आहेत. ठीक आहे, काही ट्रेनिंग सेंटर असे आहेत की दर महिन्याला तुम्हाला 10,000 पण दिलेले आहेत. तर तुम्ही लागले त्यानंतर तुम्हाला 10,000 दर महिन्याला भेटणार आहे ट्रेनिंग. या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला काय करायचे, नंतर तुम्हाला सर्व गोष्टी वगैरे आहेत या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला नंतर शिकवल्या जातील. ज्यामध्ये तुम्हाला या ट्रेनिंगमध्ये बुक्स पण दिले जातात. सर्व बुक्स असतात. त्या बुक्समध्ये तुम्हाला सर्व ट्रेनिंगमध्ये सर्व शिकवलं जाईल. ते बुक्स तुम्हाला रेफर करायचे. तर सर्व झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक थिअरी एक्झाम असते. लक्षात असू द्या, थिअरी एक्झाम खूप महत्त्वाचं. थिअरी एक्झाम तुम्हाला यानंतर एक द्यायची असते. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला सर्व लिहायचं असते. क्वेश्चन पेपर असतो. क्वेश्चन पेपरमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या असतात. आणि त्यानंतर पण आणखीन एक तुमचा शॉर्टमध्ये इंटरव्ह्यू घेतला जातो. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बऱ्याच जणाला ह्या माहिती नाहीत, तर त्यांच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला थिअरी एक्झाम दिली, त्यामध्ये तुम्हाला क्लिअरन्स झालं. एक तुम्हाला यामध्ये थिअरी पास झाल्यानंतर तुम्हाला एक शॉर्ट इंटरव्ह्यू होतो. त्या ठिकाणी इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमचं एक मिड लेवल हेल्थ प्रोव्हायडर म्हणून सर्टिफिकेट येतं. मिड लेवल हेल्थ प्रोव्हायडर. ठीक आहे, तुमचं काय झालं, आता एवढे प्रोसेसपर्यंत तुम्ही आले. या ठिकाणी तुम्हाला मिड लेवल हेल्थ प्रोव्हायडर म्हणून सर्टिफिकेट येतं. ते सर्टिफिकेट तुमचं MAHS अंतर्गत पब्लिश होतं. MAHS तुम्हाला त्या 6 महिन्यामध्ये तुम्ही ट्रेनिंग केला, ब्रिज कोर्स कंप्लीट केला, म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी हे सर्टिफिकेट दिलं जातं. हे सर्टिफिकेट तुम्हाला कसं आहे ते पण तुम्हाला मी दाखवून देतो नंतर. तर पहा, या ठिकाणी टोटल अर्निंग्स हे या ठिकाणी तुम्हाला आता सॅलरीमध्ये हे ट्रेनिंगमध्ये 10,000 झाले. त्यानंतर आफ्टर अपॉइंटमेंट जेव्हा तुम्ही लागशाल त्या ठिकाणी तुम्हाला 25,000 पर महिना, 15,000 या ठिकाणी कामावर आधारित मोबदला. कामावर आधारित मोबदल्यामध्ये तुम्हाला 13 पॉईंट दिले जातात. ते 13 पॉईंटमध्ये तुम्हाला सर्व पॉईंट नॅशनल हेल्थ प्रोग्राम असेल, ज्यामध्ये मॅटर्नल चाइल्ड हेल्थ असेल, त्यानंतर स्पुटमचा पॉईंट असेल, त्यानंतर NCDचा पॉईंट असेल, या सर्व पॉईंट असे एकूण मिळून 13 पॉईंट असतात. ते 13 पॉईंट तुम्हाला कव्हर करायचे. 13 पॉईंट जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हाला ते 15,000 पण भेटले म्हणून समजून जा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढं आहे टोटल अर्निंग तुमची झाली 40,000 दर महिन्याला. ठीक आहे, यामध्ये तुम्ही जर गडचिरोली, विदर्भ अशा एरियामध्ये काम केलं तर त्या ठिकाणी 15,000 तुम्हाला प्लस एक्स्ट्रा ॲड होऊन येतात. ठीक आहे, आणि 5% इन्क्रीमेंट तुम्हाला दर वर्षाला लागतं. 5%. ठीक आहे, तुम्ही 1 वर्ष कंप्लीट केलं तर 5% तुम्हाला इन्क्रीमेंट लागेल, जे की 1,000-1,200 जे काय आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. त्यानंतर हे सॅलरीचा पोर्शन कवर झाला. नेक्स्ट पुढं पाहू आपण यामध्ये जॉब रिस्पॉन्सिबिलिटी. तर या ठिकाणी जॉब रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला लागल्यानंतर काय करायचं आहे, या ठिकाणी वेळ आहे. या ठिकाणी तुम्हाला इन रुरल प्लेसेस दे ऑफर प्रायमरी हेल्थ केअर, ओव्हरऑल वेलनेस अँड हेल्थ सेंटर, त्यानंतर इम्प्लिमेंटेशन ऑफ मेंटल हेल्थ अँड मॅटर्नल हेल्थ अँड इम्युनायझेशन प्रोग्राम, ओव्हरसी आशा एम्प्लॉईज अँड ANMs. आता या ठिकाणी तुम्हाला ॲज तुम्ही लागल्यानंतर काय करायचं ते तुम्हाला गोष्ट सांगतो. सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी टायमिंग जो असतो 8 ते 5 तुम्हाला जॉब करायचा असतो. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्हाला 8ला गेल्यानंतर सुरुवातीला 8 ते आहे 12-1 पर्यंत तुमची OPD असेल. ठीक आहे, 12-1 OPD झाल्यानंतर तुमचा पुढचा पोर्शन जे आहे 2 ते 1 ते 2 लंच समजा, किंवा 2 ते 4 पर्यंत तुम्हाला जे काही तुमचं सबसेंटरचं काम आहे ते तुम्हाला करायचं असेल. आणि 4 ते 5 जो वेळ दिलेला असतो, ॲज हे जे टाईम सांगतो मी, हा टाईम हा महाराष्ट्रानं सेट केलेला टाईम आहे CHOचा जॉब रिस्पॉन्सिबिलिटीचा. 4 ते 5 तुम्हाला जे काही तुम्ही OPD वगैरे काढली ते OPDमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी ऑनलाईन करायच्या आहेत. तर पहा, तुम्ही ॲज अधिकारी म्हणून लागताय, पण लक्षात असू द्या या ठिकाणी सर्व गोष्टी अधिकाऱ्यासारखे चलत नसतात. त्या ठिकाणी तुम्हाला डाटा एंट्री ऑपरेटरसारखं काम करावं लागेल. ठीक आहे, लक्षात असू द्या. हे पण काम तुम्हाला स्वतःला करायचं आहे. हे माइंडमध्ये राहू द्या की बऱ्याच जणांचं हे तिथं मिथ असेल किंवा आता मी अधिकारी झालो तिथं सगळं माझ्या मनाचंच चालेल, सगळं माझ्या मनाचंच असेल. तसं तिथं काहीच नसणार आहे. तुम्हाला ॲज डाटा एंट्री म्हणून तिथं काम करावं लागेल, कारण तुम्हाला या ठिकाणी सर्व गोष्टी ज्या आहेत ऑनलाईन करायच्या असतात. सर्व गोष्टी ऑनलाईन
सबमिट करायचे असतात. जी काही तुम्ही काम केलं ते ऑनलाईन तुम्हाला शासनाला फॉरवर्ड करायचं असतं. प्रत्येक गोष्ट अपडेट होणे गरजेचे असते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट पोर्शन पाहून घेऊ. या ठिकाणी प्रिपरेशन टिप्स फॉर NHM महाराष्ट्र CHO एक्झाम. तर या ठिकाणी पहा, पहिलं तुम्हाला स्टडी प्लॅन करावं लागेल. पूर्ण तुम्हाला आता पहा, तुम्हाला ॲज अ प्रिव्हियस CHO तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला बेसिक पूर्ण अभ्यास करायचा आहे. बेसिक ज्यामध्ये तुम्हाला तर पहिलं तुम्हाला स्टडी प्लॅन करावं लागेल. आता 15 दिवसामध्ये जर सिलेबस तुम्हाला नोटिफिकेशन आलं तर तुम्हाला पुढच्या 2 महिन्यामध्ये जे आहे तुम्हाला सर्व अभ्यास क्लिअर करून घ्यावं लागेल. 1-2 महिन्यामध्ये सर्व गोष्टी होऊन जाईल. आचारसंहितेच्या नंतर ह्या सर्व गोष्टी जिकडे तिकडे क्लिअर होतील. त्यानंतर सिलेबस तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचा आहे. सिलेबस म्हणजे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कम्युनिटी लेवलला फोकस जास्त करायचं आहे. त्यानंतर पिडियाट्रिक पोर्शन आणि त्यानंतर गायनॅक पोर्शन आणि MSN पोर्शन या पोर्शनला जास्त फोकस करावं लागेल. ठीक आहे. परत एकदा पिडियाट्रिक पोर्शन, त्यानंतर MSN पोर्शन, त्यानंतर कम्युनिटी पोर्शन आणि यानंतर आहे गायनॅक पोर्शन. या एवढ्या पोर्शनला तुम्हाला जास्त फोकस करावं लागेल, ज्यामध्ये तुम्हाला पब्लिक हेल्थ, मॅटर्नल हेल्थ, चाइल्ड हेल्थ आणि न्यूट्रिशनवर पण थोडंसं भर द्यावं लागणार आहे. त्यानंतर रेफर टू स्टँडर्ड बुक्स पहा. यामध्ये स्टँडर्ड बुकमध्ये पहा, पहिला आहे केपार, त्यानंतर नर्सिंग हेल्थ अँड एज्युकेशन BT बसवंतप्पा. हे बेसिक्स बुक्स आहेत. तुम्हाला काय करावं लागेल, मिशन CHO हे खूप चांगलं बुक आहे. CHOसाठी मिशन CHO बुक आहे, जे तुम्हाला रेफर करायचं आहे. त्यामध्ये नंतर तुम्ही प्रीती अग्रवाल पण यूज करू शकता बुकसाठी. मिशन CHO, प्रीती अग्रवाल, त्यानंतर PR यादव ह्या बेसिक्स बुक आहेत. फक्त CHOसाठीच हे बुक्स बनलेले आहेत. हे जे मिशन CHO आहे, त्यानंतर प्रीती अग्रवाल हे बेसिक्स आहेत, हे पण तुम्ही कवर करू शकता. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही जे हे 2 बुक आहेत हे पूर्ण रीड करून घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे सॉल्व प्रिव्हियस इयर पेपर. जर तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला पेपर्स वगैरे सापडत असतील त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, पेपर जाऊन तुम्ही घ्यायचं आहे. पेपर घेऊन तुम्ही हे सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, प्रॅक्टिस ऑन टेक्स्टबुक. तुम्हाला जे काय आहे तुम्ही मॉक टेस्ट द्यात किंवा मग तुमची कोणती टेस्ट वगैरे असेल तुम्ही ते रेफर करा आणि ते प्रॅक्टिस करण्याचा जास्त या ठिकाणी प्रयत्न करा. त्यानंतर टाईम मॅनेजमेंट लक्षात असतं. डेली स्टडी करण्याचा प्रयत्न करा. 4 ते 5 घंटे कंपल्सरी. त्यानंतर थेरी MCQ दोन्ही करावं लागेल. वीकली तुम्हाला टेस्ट देऊन बघा तुमचे टेस्ट वगैरे तुम्हाला कसे मार्क पडत आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं करंट अफेअर. डेली न्यूजपेपर वाचण्याचा प्रयत्न करा, ज्यामध्ये डेली तुम्हाला महाराष्ट्राच्या जे काही पोर्शन आहेत, नवीन अपडेट आहेत, कोणतं महाराष्ट्राचे हेल्थ मिनिस्टर काय अपडेट देत आहेत का वगैरे त्या गोष्टी तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर करंट अफेअरमध्ये तुम्हाला आयुष्यमान भारत, त्यानंतर पोषण अभियान आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असेल, त्यानंतर महात्माच्या आरोग्य योजना असतील, बाळाच्या योजना असतील, ह्या सर्व योजना तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर एक माझी टिप म्हणून तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या ठिकाणी जॉब करणार आहेत सब सेंटर लेवलला तुम्ही ॲज अ CHO म्हणून जॉब करताय, तर पहा या ठिकाणी एक चांगली तुम्हाला रिक्वेस्ट आहे, अभ्यास चांगला करा. तुम्ही ज्या ठिकाणी जॉब करणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ग्रामीण भागामध्ये खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागतील. ठीक आहे. आणि एक चांगला पॉईंट असा आहे की तुम्ही हे तुमच्या घराजवळ जॉब करू शकता. खूप चांगलं पॉईंट आहे यामध्ये. तुमच्या चांगला रँक जर भेटला, घराजवळ सब सेंटर भेटलं, तुम्हाला जास्त अडचणी फेस करता येणार नाहीत. त्यामुळं जास्त करून तुम्ही अभ्यास चांगला केला तर नक्कीच तुम्हाला घराजवळ या ठिकाणी तुम्हाला जॉब सिक्युअर होऊ शकतो. त्यानंतर फॉर्म जेव्हा भरण्यात येईल तेव्हा पण तुम्हाला फॉर्म समजून भरा. तुम्हाला जागा अवेलेबल कुठे आहे तर त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचं आहे. अवेलेबल जागा या ठिकाणी एवढा आहे तर त्या ठिकाणी तेवढा आहे तर त्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन करूनच अर्ज करा. कारण त्या ठिकाणी तुम्ही एकदा जर NHMची स्कीम अशी आहे, तुम्ही या ठिकाणी ट्रान्सफर तुम्हाला भेटत नाही. लक्षात असू द्या, NHMमध्ये कुठल्याही प्रकारचं ट्रान्सफर नाही आहे. त्यामुळं जेवढ्या जवळ घराच्या जॉब भेटेल तेवढा ट्राय करा. 1 टाईम पास ट्रान्सफर म्हणून आत्ता घोषणा झालेली आहे, पण अद्याप त्यामध्ये ट्रान्सफर पूर्ण कंप्लीट झालेलं नाही आहे. अर्ध्या जणांचं ट्रान्सफर झालेलं आहे, अर्ध्या जणांचं आणखीन बाकी आहे. CHOचं बाबतीत सांगतोय मी. ठीक आहे. तर त्यासाठी मोस्टली घराजवळ येण्याचा प्रयत्न करा. सब सेंटर घराजवळचं देण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागेल. एवढ्या संबंधित पूर्ण हे डिटेल माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. काही जर राहून गेला असेल तर नक्कीच त्यामध्ये तुम्ही कमेंट करण्याचा प्रयत्न करा. आपण पुढच्या नवीन परत व्हिडिओमध्ये राहिलेली गोष्ट आपण परत टाकण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारची ही पूर्ण माहिती होती. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. जे काही पोर्शन तुम्हाला राहिलेला आहे वाटत आहे तर तो पोर्शन नक्कीच कमेंट करण्याचा प्रयत्न करा, तो आपण पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो.